देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देश सेवा म्हणून गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजीक असलेल्या दारुल उलूम अनवारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिरचे आयोजन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनी आयोजित या शिबिरात सकाळी 9 ते 11 पर्यंत डायमंड उर्दू शाळा व दारुल उलूम अनवारुल इस्लाम पारवा यवतमाळ येथे चिकित्सक डॉक्टर अरुण जनबंधू, डॉक्टर माधुरी जनबंधू, डॉक्टर शिबीर शेख, डॉक्टर अनूप कोठारी तसेच सगळे डॉक्टर तिथे उपस्थित होते। अतिशय उत्कृष्ट असा कॅम्प घेण्यात आल्यामुळे गरीब आणि जे गावातले लोक आहेत त्यांना बराच मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे। ग्रुप आहे त्यांनी जो कॅम्प घेतला त्याबद्दल मी ते सर्वांचे आभार मानतो, शुभेच्छा देतो। रोग शिबिरासाठी आलेल्या सगळ्या रुग्णांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, कारण की या रुग्णांना अतिशय मोलाचा फायदा झालेला आहे। बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन सगळे यवतमाळले प्रसिद्ध डॉक्टर जे आहेत त्यांनी आपली सेवा तिथे दिली आणि सगळा लाभ या गरीब गरजू विद्यार्थ्यांना आणि जनतेला झाला। त्याकरता जी ऑर्गनायझर टीम आहे त्यांचा मी खूप मनपूर्वक आभार मानतो, कारण की त्यांनी खूप वेल ऑर्गनाइज असं हा काम घेतला आणि नुसताच कॅम्प नाही घेतला तर त्यांनी सगळ्यांना औषधी वाटप आणि त्यांच्या आरोग्याबद्दल जी काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल पण मार्गदर्शन केले। त्याबद्दल सगळ्या टीमचे अत्यंत धन्यवाद आणि आभार। शकील भाई का हमारे इस दारुल उलूम में हमेशा कैंप लिए जिसके अंदर 4 देहातों के लोगों को जमा किया, जिसके अंदर एक पारवा है, वाकी है, तलेगांव है और भारी है। ये 4 देहातों के लोगों को मुफ्त में फ्री इलाज किया गया, जिनको मेडिसिन भी फ्री में दिया गया, चेकअप भी फ्री में करवाया गया। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम देवान, यवतमाळ। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।